नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती व कारागृह पोलीस भरती यावर झालेला पेपर. दिनांक 2 एप्रिल 2018 या रोजी आलेला हा पेपर. चला तर सुरू करूयात मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मराठी व्याकरणाचा प्रश्न क्रमांक 52 होता तो. चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौपदरी. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 53 पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अभिषेक पुस्तक वाचत आहे. तर वाचण्याची क्रिया झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी, म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे काम होण्याची काम किंवा काम झालेलं आहे वाचण्याचं, त्यामुळे हे सकर्मक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 54 यशवर्धन नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 55 मधुला गोरीने शिकवलेली वधू पाहिजे. या वाक्यातील नि हे अवयव कोणते आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे समुच्चयबोधक अवयव. प्रश्न क्रमांक 56 पुढीलपैकी कोणते अवयव उभयन्वी अवयव आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अथवा हे उभयन्वी अवयव आहे. प्रश्न क्रमांक 57 दिलेल्या शब्दीय अवयवाचा प्रकार ओळखा. जोगा. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 योग्यतावाचक. प्रश्न क्रमांक 58 निसंशय या क्रियाविशेषणाचे अवयवाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामासिक शब्द निसंशय. प्रश्न क्रमांक 59 विराटने शतक ठोकले. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. विराटने नेयशी तृतीया. हे प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2. दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दिग्दर्शिका. प्रश्न क्रमांक 61 दासी या शब्दाचे अनेक वचन ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दासीचं अनेक वचन दासीच असते. प्रश्न क्रमांक 62 विसर्ग संधी ओळखा. मन अधिक राज्य. तर या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3 मनोराज्य. प्रश्न क्रमांक 63 बारा भाई या शब्दाचा समास ओळखा. तर हा द्विगु समास आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64 मांजराकडून उंदीर मारला गेला. हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे. मांजराकडून उंदीर मारला गेला. तर हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 65 शकुंतलेच्या सौंदर्याचे वर्णन काय करावं. तिच्यासारखी सौंदर्यवती तीच. या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनन्वय अलंकार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रा वृत्त आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पादाकुलक. प्रश्न क्रमांक 67 निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कपाळ. प्रश्न क्रमांक 68 शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चैनी माणूस म्हणजे शिराळ शेठ. प्रश्न क्रमांक 69 खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दुसऱ्यावर दोष ठेवणे. प्रश्न क्रमांक 70 जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दाम तसे काम. प्रश्न क्रमांक 71 हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फायदा असेल तरच लोक जवळ येतात. प्रश्न क्रमांक 72 समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्य नाम. पर्याय क्रमांक 4 समिती हे सामान्य नाम आहे.
प्रश्न क्रमांक 73, खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? वक्रनलिका हा गुणविशेषणाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणता शब्द हा फारसी भाषेतून मराठीत आलेला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कविता. कविता हा संस्कृत शब्द आहे. रसद, लेझिम आणि सरकार हे फारसी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 75, औरंगाबादला या शब्दाची विभक्ती ओळखा. सलाते, सलानाते, द्वितीया. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ती शाळा, अनेकवचनी आहे. पर्याय क्रमांक 2. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 अंश सेल्सिअस. आता इथून पुढील सर्वसामान्य ज्ञानाचे क्वेश्चन चालू झालेले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 78, कच्ची फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इथिलीन. प्रश्न क्रमांक 79, ॲस्कॅरिसीस हा रोग यामुळे होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कृमीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 80, हरित सेना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वनीकरण. प्रश्न क्रमांक 81, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. प्रश्न क्रमांक 82, महाराष्ट्र राज्याची पहिली मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वाधीन क्षत्रिय. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, सामान्यांचे प्रश्न जे 19मध्ये आता लेटेस्ट झालेले आहे तेच आपण घेणार आहोत मित्रांनो. मागील परीक्षेत झालेले ते विचारत नाही, त्यामुळे जे लेटेस्ट चालू आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. तर हे सध्या ते 2020-21मध्ये स्वाधीन क्षत्रिय आहेत. प्रश्न क्रमांक 83, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 84, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 85, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मंदिर प्रवेश. प्रश्न क्रमांक 86, 2019-20चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद या संघाने पटकावले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सौराष्ट्र गुजरात. ते अगोदर पटकवलं होतं विदर्भाने. प्रश्न क्रमांक 87, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 89, मराठवाड्यातील कोणते शहर दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, पैठण. प्रश्न क्रमांक 90, कायद्यांना अभिवचनराजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 91, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अप्पर पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 92, महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस शिपाई, पोलीस नाईक, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. प्रश्न क्रमांक 93, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2020चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राफेल नदाल 2020मध्ये. प्रश्न क्रमांक 94, महाराष्ट्र केसरी 2019 या कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे? तर 2019चा त्यांनी 2018चा विचारला होता, आपण 2019 केलं आहे. यामध्ये हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीचा मानकरी आहे. प्रश्न क्रमांक 95, खालीलपैकी कोणते जाल नेटवर्क हे एखाद्या मर्यादित
प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑफिस इमारत म्हणजे लॅन, लोकल एरिया नेटवर्क, ज्याला आपण लॅन म्हणतो ते. पर्याय क्रमांक 1. 96. सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? तर या प्रश्नोत्तरी संगणक व नेटवर्क वरीलपैकी दोन्ही. प्रश्नोत्तरी पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 97. महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न क्रमांक 99. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगाबाद. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ सेनापती खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हंबीरराव मोहिते. मित्रांनो, आपण आज बघितले औरंगाबाद जिल्हा पोलीस भरती व कारागृह पोलीस भरती दिनांक 2 एप्रिल 2018 या रोजी आलेला हा पेपर. यामध्ये आपण डिस्कस केले मराठी व्याकरण आणि सामान्यांचे एकूण 50 क्वेश्चन. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका हवी आहे, ते आपण आणण्याचा प्रयत्न करू. चला तर, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.